Please like and subscribe to Nisha's Classics and press the bell icon. नमो भगवते वासुदेवाय। अथ श्री अधिकमासमाहात्म्य प्रथमोऽध्याय प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री पांडुरंगाय नमः। ओम नमो जी गणराजा एकदंता चतुर्भुजा फरशपानी अधोक्षजा उभवी ध्वजा यशाची ऐसा तू विघ्नहरु ग्रंथारंभी नमस्कारु देऊनिया अभयवरु नेयी परपारु ग्रंथहा नमो आदि जननी चराचर जिये पासुनी ते शारदा हंसवाहिनी ग्रंथारंभी नमियेली नमो श्री गुरु रामदास जो सर्वी सर्वस्व उदास तयाची धरुनी आकाश ग्रंथ शेवटास जाओ हा प्रार्थनेचे एक कारण आयुष्य नसे आपुल्या आधीन ग्रंथारंभी लोभ धरून वदेन म्हणे तो मूर्ख हो येथे करता आणि करविता वक्ता आणि वदविता सर्व ही रघुनाथ सत्ता प्रथा अहंता प्राणियाची असो आता हे वार्ता ग्रंथ तरी हा कोणता तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंदू आता निर्धारे संस्कृतवाणी व्यासोक्त पद्मपुराणींचे संमत तयाचा असे हा मतितार्थ तो असो अवगता श्रुतिया। एकदा मुनयः सर्वे नैमिषारण्यमागताः परब्रह्मरताये च हरिद्वारनिवासिनः। कवन एक अवसराचे संधी मिळोनिया ऋषींची मांदी नैमिषारण्याची अवधी येते झाले सत्वर जे महातपस्वी योगीराज महानुभाव तेजपुंज हरिद्वार कुरुक्षेत्रज समुदायेसी पातले शशी समान शीतळता भानुसमान तेजाळता तयाचिया आशीर्वादे तत्वता रंकतो प्रभुत्वता पावे पै ऐसे सर्व ही ऋषीश्वर गालव आणि शुकेंद्र नामे सांगता अपार होईल प्रसर ग्रंथाते समग्र ऋषी मिळोन सुताप्रती करीती प्रश्न कलियुगी अन्नगत प्राण परमार्थ साधन की विघडे त्याही वरी दरिद्र व्यथा शरीरी जडे रोग अवस्था नित्य नामस्मरण करिता अवकाश कदा नसेपे जरी कीजे तीर्थाटन व्याधिग्रस्त शरीर क्षीण संसार धंदा करिता जाण अवकाश कदा नसेपे शक्तिवीन सर्वथा न जावे तीर्थपंथा द्रव्ये जावे जरी तत्वता तरी दरिद्रव्यथा अपार स्वग्रही करावे धर्मदान तरी द्रव्य पाहिजे तया लागून अथवा भगवंती होई अनन्य तरी गतायुषी प्राणी हा ऐसी आसी कवनोपाय प्राणिया कैसा तरुणोपाय अमूल्य हा नरदेह केवी पावे परलोकाते अनंत पापाची आराशी दरिद्रे घडती प्राणी आसी मग पावे रवरव नरकासी यमयातनेसी अपार नाना प्रकारे यमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना ते जाचणी भोगिता जना उसंत जाणा नसेची ऐसिया प्राणी आसी कैसेनी करावे परमार्थासी तरी कृपा करून आम्हासी काही उपाय सांगावे ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर ऐकून या सविस्तर बोलता झाला उत्तर व्यास शिष्य सूत पै शृणुध्वमृषयः सर्वे कथा पौराणिकीं शुभां लक्ष्मी माधव संवादं शृण्वतां पापनाशनम् सूतवदे तेव्हा वदनमौळी ऐका हो सर्व ऋषी मंडळी एकदा श्री माधव जवळी प्रार्थिता झाली कमळजा तुम्हा ऐसाची प्रश्न लक्ष्मी करी आपण हे माधव जनार्दन ऐका वचन पै माझे। श्री लक्ष्मी उवाच देवदेव जगन्नाथ भुक्तिमुक्तिप्रदायक कथयस्व प्रसादेन संशयो मे हृदि स्थितः मुनीश्वरा प्रवदन्ति कृष्णद्वैपायनादयः अदत्तं नैव लभ्येद्दत्तं चैवोपतिष्ठति यथा वन्ध्याघ्रस्य स्थपतिवंशविनाशिनी तथा दानविहीनं तु जन्तोर्जन्म निरर्थकम्। हे भगवान देवदेवेश तुम्ही तो सर्व देवांचे ईश आणि प्राणिमात्रांचे पाळनाधीश सर्वत्रांचे स्वामिया तरी कृपाळुत्वे करुनी निवेदावे मजलागुनी जे चराचर जीव प्राणी केवी तरती भवार्णवी जैसी पतिवीन रमणी न शोभे कदा दीनयामिनी तेवी अदत्त झालिया प्राणी न शोभे दानी कदा तो तैसे दान धर्माविन जे नर ते द्विपदांचे केवळ खर तरी अल्प वेचून पुण्य फार कवनासे स्वामिया कवन दान कवन तप हे कृपा करुनिया अल्प मज निवेदावे स्वल्प स्वल्प तरुणोपाय जगाते ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा
आकर्णुनी बोलतसे वाचा, स्वामी तो दीनजनाचा केशवराज सत्यपय. तथापि कथयन्तीह दैवज्ञाशास्त्रकोविदाः, मलिं लुचेतु सम्प्राप्ते क्रिया सर्वा परित्यजेत्. युक्तायुक्तं यदा पूर्वाचार्यैर्यथोदितं, देवकार्यं पितृकार्यं तीर्थयात्राव्रतादिकं, क्षौरं मौञ्जीविवाहञ्च व्रतं काम्योपवासिकं, मलिं लुचे सदा त्याज्यं गृहस्थैश्च विशेषतः. ऐके हो क्षीराब्धितनय, दुर्लभतो नरदेह, येथे सहजासहज घडती अपाय, सायास नसता अनायासे, ते कवन मनसी तरी ऐके, युक्तायुक्त प्रकार देखे, शास्त्री बोलिले अनेके, ते आवश्यक घडती की. स्नान संध्या देवतार्चन, कुळधर्म वर्णाश्रम जाण, पर्वकाळ न घडे दान, मग तीर्थाभ्रमण कायसे, शरीरी भरता व्याधी, मग कैचे स्नान देवतार्चन विधी, अथवा पर्वकाळ कुळधर्म संधी, द्रव्याविन सिद्धी केवी होय, किंवा अकाळी घडे मौंजी लग्न, द्रव्य नाही म्हणून. शास्त्री निर्धार केला जाण, अष्टवर्षाचा निर्धारे, अष्टवर्षी चौलोपनयन, तैसेच कन्येचे कन्यादान, हे समयासी न घडती जाण, म्हणून अकाळ बोलीजे. का आलिया पितृदिवस, कांता जालिया अस्पर्श, म्हणून अकाळी तो दिवस, शास्त्राज्ञेने ऐसे बोलती. अथवा व्याधिग्रस्त झाले शरीर, मग राहिला सहजची आचार, तसेच प्राशन करणे लागे नीर, अन्नही परिकर शयेवरी, इतुक्या दोषांच्या मळासी, संचय होतांची समरसी, तया ते म्हणती मलमासी, घटका पळ दिवस गणिता, नक्षत्र आणि मास तिथी, हे कवने अर्थे उणे होती, तरी ऐसी या दोषाची होता भरती, मग ते पावती क्षयाते, म्हणून तिसरे वरुषी जान, एक मास अधिक तेने गुण, मग ते होय म्हणून नामाभिधान, मलमास जान बोलिजे, तरी ऐसिया दोषांचे क्षाळन, होईल तेची ऐके साधन, मलमासाचे जे अधिष्ठान, ते स्वयं मीच जान वल्लभे, देवी त्रिगुण निरसिलियावरी, वस्तू रे साक्षात्कारी, ही खून जानावी चतुरी, संत सेवा धरिजे, तैसे 3 संवत्सर गेलिया, पुरे मास ज्योतिर्मया, नाम धरिती जाणती तया, केशवराया म्हणोनी, केला सर्व कर्माचा नाश, उरला नाही लवलेश, म्हणून बोलिजे केश, दोषग्रासक जो मी, तया मासाचे महिमान, ऐके होऊनी सावधान, मलमास प्राप्त झालिया जाण, मांगल्य विधान लोपती, न होती विवाह कार्य, न होती उपनयन आचार्य, तीर्थाटन पर्याय, तोही न घडे जानपय, तरी ऐसे आसी काय कीजे, कवन पुण्ये दोष क्षाळीजे, तरी ऐके कमळजे, जे सुगम भूमंडळी. असंक्रांतो यदा मास प्राप्यते मानवै प्रिये, महोत्सवस्तदा कार्य आत्मनो हितकांक्षिभिः. संक्रांतीहीन जो मास, म्हणून या मलमास, येथे जया वाटे हव्यास, परलोकीचा पै, तयाने काय करावे, स्त्री अथवा पुरुष भावे, पुण्यक्रिया स्वभावे, आचरण पैकी जे, ऐकुनी ऐसे उत्तर, लक्ष्मी बोले प्रत्युत्तर, कवन विधी कवन प्रकार, कृपा करून सांगिजे. लक्ष्मी उवाच, यदि नाथ त्वया प्रोक्ता महमेव प्रदायकः, उद्यापनं च विधी वदित इतिहास समन्वितम्. हे नाथ कृपाळुवा, यथानुक्रमे निवेदावा, उद्यापन विधी बरवा, जे पूर्वी केशवा पुसिले, मग बोलो आदरिले, देवे परमहास्य केले, म्हणे अद्यापि नाही गेले, अज्ञान पै तुझे, ब्राह्मणोस्य मुखमासित, ऐसी तो श्रुती गरजत, ते ब्राह्मण मुख माझे निश्चित, हे तू जाणत अससी की, तरी ते ब्राह्मण म्हणसी कैसे, सांगतो तू ते जाण ऐसे, वेदत्रयी ज्ञान प्रकाशे, अनारिसे सर्वदा. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनिचैवश्च पाके च पंडिता समदर्शिनः. इही लक्षणी जे मंडित, स्नान संध्याशीळ सदायुक्त, विद्या असोनी अगर्वित, ते प्रिय होत मजलागी, स्वग्रही जे पचते अन्न, अग्निहोत्र स्रौत स्मार्त जाण, वेदातंगीचे ज्ञान, ते प्रिय जाण मजलागी, वेदज्ञ आणि शास्त्रसंपन्न, पंडितानी विप्रजाण, याज्ञिक अज्ञायिक जाण, ते प्रिय मजलागी, इतुके असुनी अगर्वित, ओळंगता नाही किंचित, समान दृष्टी सर्वातीत, तो प्रिय निश्चित मजलागी. म्हणून माझे मुख हे निर्धार, वेदेची केला असे साचार, ऐकून या ऐसे उत्तर, लक्ष्मी बोलती जाहली. ऐका विनंती स्वामीनाथा, एवढी पदवी ब्राह्मणास देता, तरी का फिरली लोलंगता, कवडीसाठी विदेशी, तरी ये विषयीचा संशयो, निरसावाजी संदेहो.
तव बोले ती येते माधव ऐके अभिप्रावे पै याचा कृतत्रेत द्वापार आणि कली हे निर्माण झाले जिये काळी सूर्यकर्णी उद्भवे एकची वेळी तया काळीचा वृत्तांत असे पै चारी युगे निर्माण होता मूर्तिमंत उभी राहिली तत्वता तैतीस कोटीसी विधाता तोही होता जवळिके ते वेळी युगाचा युगधर्म चारी वर्णाचा वर्णाश्रम तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म तोची नेम अवधारी कृतयुगा माझारी स्नान संध्यादी कर्मे माध्यान्वरी ब्राह्मणे संपादावी बरवी परी मग आश्रमा भीतरी पै यावे परितयांची योगक्षेम चिंता रायानी करावी व्यवस्था न मागता पूर्वीती पदार्था कार्यप्रसंगता संपादी ऐसा प्रथमयुगी धर्म होता दुसरी याचा ऐका आता त्रेतायुग प्राप्त होता धर्म कोणता अवधारी एकयाम पर्यंतवरी नित्यनेम सारावा भूसुरी मग जाऊन राजद्वारी जोडल्या करी विनवावे तव तया प्रभूने जाणा पूर्वीचे ब्राह्मणाची वासना द्वितीयुगीची ही रचना कर्माचरण अंतरले आता तिसरे द्वापार ऐकेतयाचा निर्धार यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर तेथे जातीन पाचारिता धन आशेसाठी बापुडी हिंडताती देशोधडी तेथे स्वधर्माते बापुडी अंतरली अनायासे कैची संध्या कैसे स्नान अवघे द्रव्याचेच ध्यान म्हणून हिंडती रानोरान कर्मभोगे आपुलिया ऐसे चतुर्युगाचे विवरण तुझ केले म्या कथन तरी ब्राह्मणाचा अन्याय कवन पाहे शोधून अंतरी केला अवतार तो मीच जाण म्हणून ब्राह्मणोस्य मुख म्हणून या लागी दोष न ठेवून निर्दोषी जाण भूसूर जैसे स्वर्गी सुरवर तैसे पृथ्वीवरी भूसूर होतो माझाच अवतार म्हणून अगोदर पुजावे म्हणून जया वाटे पुनित व्हावे तेने हे व्रत करावे बरवे देव ब्राह्मण पुजावे ऐक बरवे परिगैसी प्रातकाळी उठोनिया नित्यनेमादिका क्रिया सारुनिया स्नानविधी बरविया मूर्ती पुजाव्या देवतार्चनी उपरी सपत्नीक ब्राह्मणाते पाचारीजे भावार्थे आसन देऊनी तयाते पूजा विधानाते पैकीजे अर्घ्यपाद्यादि पूजा बरवी चंदन सुगंधी पुष्पे आणावी तेने विधी समर्पावी पूजा मज प्रित्यर्थ मग नाना प्रकारे मिष्टान्न अपूप लाडू पक्वान्न क्षीरखांड पायसान्न करावी निर्माण तया लागी नाना प्रकारे चित्रविचित्र शाखा निर्माव्या सुपवित्र कथिकवटकादी यंत्र दधी मिश्रित करावे अनेक प्रकारची रायती भावे करावी तयाप्रती दध्योदन भोजनांती तयाप्रती समर्पावे ऐसे षड्रश मिष्टान्न आकंठ घालावे भोजन येणे करिता मी जनार्दन संतुष्ट होय तयावरी अर्घ्य दद्यात् सपत्नीक प्रहृष्टेनान्तरात्मना मंत्रेणानेन देवीशी ब्राह्मणे सहमास्मरन् अर्चयित्वार्धदानेन ब्राह्मणा पूजयेत्तत सपत्नीकांशुचिन्शान्तन्मधुचूर्णय सभोजनय स्मर्तव्यो द्विजरूपेण तत्पत्नीत्वामनुस्मरन् परिधाय यथाशक्त्या वस्त्रालंकारचंदनय भोजने झालियावरी यथाशक्त्या वस्त्रे अलंकारवरी मदर्पण बरवियापरी तया करी अर्पावे मग घृतपक्व पाच पक्वान्ने करून फलतांबूल दक्षिणादान येणे करुणी वायनदान द्यावे जाण तयासी एला लवंगा जायफळ पत्रीसहित त्रयोदश गुणी तांबूल अर्पुनी घालिजे माळ गळा सुगंध पुष्पाची ऐसे पूजन करुणी बरवे तयांचे आशीर्वाद घ्यावे लक्ष्मीनारायण जानुनी नमस्कारावे मग बोळवावे स्वाश्रमा ऐसे व्रत एक मासवरी करावे सहपरिवारी आपण नक्त करावे अस्तमानावरी मग भोजन परिसारावी ऐसे करिता व्रताचरण होय दोष मळाचे क्षाळन मग शुचिस्पंत होऊन पावे सदन माझे तो ऐसा इतिहास बरवा जाण लक्ष्मीप्रती श्रीनारायण स्वमुखे श्रुत करी आपण तेची कथन कथिलेसे प्राकृत भाषा बरवी तुम्हा ते अर्पिली आवघी संशय न धरा जीवी पुराणी पहावी प्रचित ऐसा प्रथमोध्याय बरवा तुझ प्रती पाओ माधवा येथुनी कथाभाग अवघा अवधरावा पुढे पै करिता ऐसे व्रत ना दरिद्र ना वैधव्य अपमृत्य यदर्थी श्लोकाचा गुह्यार्थ स्वये भगवंत बोलिलासे मलमास व्रतं नार्या करोति समुद्रजे न वैधव्यं न दारिद्र्यं पुत्रशोक कदाचन इति श्री अधिकमात्म्य पद्मपुराणीचे सम्मत मनोहरसुत विरचित प्रथमोध्याय गोडः इति प्रथमोध्याय सम्पूर्णम्।